म्हणजे काय म्हणतात प्रतिज्ञापत्र जो कोणी सादर करल त्याला तपासून घ्यायची जबाबदारी सक्षम प्राधिकाऱ्याकडे आहे आणि जो पात्र असेल त्यालाच आरक्षण मिळणार आहे. कुठलाही अधिकारी स्वतःची नोकरी घालवत नसतो. पुरावा दिला तरच आरक्षणाचा लाभ घेता येणार. ठीक आहे मला आलं लक्षात. मी भानुसे सरांना त्याच्याबद्दल सविस्तर विचारतो. वंशावळ जुळणार नाही योगेशजी जुळणार नाही त्याला त्या आरक्षणाचा लाभ. योगेशजी मला बाकी भानुसे सरांकडे मी जाईन. ते आता तांत्रिक कारणामुळे डाऊन झालेले आहेत, म्हणजे आपल्याशी संपर्क तुटलाय. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सर आपल्या सोबत आहेत. तुम्हाला असं का वाटतंय की हा ओबीसींच्या सोबत झालेला खेळ आहे? तुम्हाला असं का वाटतं की या सगळ्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागलाय? मराठा समाज तर म्हणतो की आम्हाला काही मिळालेलं नाही. मला दोन गोष्टी प्राखऱ्याने सांगायच्यात. इथे समिती म्हणून ज्या प्रकारे राधाकृष्ण विखे पाटलांनी काम केलं हे कम्प्लिटली नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंड आहे. का हे सांगतो. एका समाजाला 2 आरक्षण असू शकतात का? साधा प्रश्न आहे. मी म्हणजे योगेश सुद्धा माझ्या मताशी म्हणजे दुमत असू शकत नाही आणि वाघमारे सुद्धा असू शकत नाही. कारण एका समाजाला 2 आरक्षण ह्या भारताच्या संविधानाच्या माध्यमातून किंवा रिझर्वेशन ॲक्टच्या माध्यमातून हे नाही आहे. म्हणून ईडब्ल्यूएसचं रिझर्वेशन घेताना तुम्ही दुसऱ्या आरक्षणाला पात्र नसले पाहिजे, दुसऱ्या आरक्षणात नसले पाहिजे असा स्पष्टपणे ऑब्झर्वेशन सुद्धा ईडब्ल्यूएसच्या रिझर्वेशनमध्ये सुद्धा आलेले आहेत. त्याच्यामुळे एक व्यक्ती दोन ठिकाणचं आरक्षण घेऊ शकत नाही. हे असं असताना, हे माहीत असताना आपण मंत्री आहात, परत उपसमितीचे अध्यक्ष आहात, तिथे मला असं वाटतंय की गोंधळ नाही तर डेलिब्रेट मिस्टेक सुद्धा आहे की एक नवीन मराठा पुढार पण माझ्याकडे येते की काय, मी काहीतरी करून दाखवू शकतो की काय. त्याचं कारण 2 आहेत. हे प्रेशर कुठे वाढलं आणि कुठं नमलं हे लक्षात घेण्यासारखं आहे. एक तुम्हाला मी सांगतो की ह्या शासनाचा GR आणण्याच्या अगोदर माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की आझाद मैदान सोडायचं आहे. हे डंके की चोट पे हे सकाळच्या सत्रातच सांगितलं की 3 वाजता आझाद मैदान सोडून यायचं. बरं का. कारण आम्ही सांगितलेलेत. मी डबल ती कारणाचं उहापोह करणार नाही. ठीक आहे, मी उहापोह करणार नाही त्याचा. आता मुद्दा काय माहितीये का की हे माहित असताना योगेशजी नो मी त्यांना सुद्धा आधीच सांगितलं, चर्चेला येण्याच्या पूर्वी सुद्धा सांगितलं, सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो. योगेश बोलायचं, सगळ्यांनी चर्चा करायची, आपण मुद्द्यावर बोल प्लीज. योगेश जर म्हणलं तर मी थांबतो. योगेश थांबू, बोलायचंय. कारण योगेश ॲप्लिकेशन ऑफ माइंड न बोलणारा मुलगा आहे. मी मानतो योगेशला, असं नाही बरं का. योगेश ॲप्लिकेशन ऑफ माइंड न बोलताय. माइंड नाही, ॲप्लिकेशन ऑफ लॉ सांगा. ॲप्लिकेशन ऑफ लॉ सांगतो योगेश. मी ॲप्लिकेशन ऑफ लॉ सांगतो. मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी कसा पात्र नाही, 50%च्या आतल्या आरक्षणासाठी प्लीज माझी विनंती आपल्या सगळ्यांना नाही. नवनाथजी प्लीज थांबा. हा बोला तुम्ही. एक जण कुणी मध्ये बोलत. याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला सांगतो एक डेलिब्रेट ऍक्ट तयार झाला. ते कसा झाला तुम्हाला सांगतो की ह्या शासन निर्णयावर 2 प्रकारची मतं आहेत. एकीकडे योगेश म्हणतायत की नाही ह्याच्यावर मराठ्यांना काहीच मिळणार नाही. दुसरीकडे वाघमारे म्हणतायत की नाही दबावाचं राजकारण होईल आणि प्रमाणपत्र शिरणी वाटल्यासारखे वाटले जातील. दोघांच्याही मताशी मी अर्ध सहमत आहे. कसं की योगेशचं म्हणणं बरोबर आहे. कारण हा जो शासन निर्णय तो रूल 2012 जे कास्ट सर्टिफिकेटसाठी आहे त्या सर्टिफिकेटला डायल्यूट करून शासन निर्णय होऊ शकत नाही. कारण ते म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तीच्या एका पीठाने, त्याचबरोबर जम्मू काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या जजमेंटमध्ये, त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्ती निशिता म्हात्रे यांच्या जजमेंटमध्ये स्पष्ट झालेलं आहे की ॲक्टला डायल्यूट करता येणार नाही. आणि हा शासन निर्णय ॲक्टला डायल्यूट करतो. म्हणून हा शासन निर्णय ॲट पर से म्हणजे ॲट द फेस हा अल्ट्रा व्हायरस आहे, नॉन ईस्ट आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि एन्क्रोचमेंट ऑफ पॉवर आहे आणि फ्रॉड विथ द भारतीय संविधान आहे, फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे. हे चॅलेंज होऊ शकतं. चॅलेंज नाही, याला लिगल सँटिटीच नाही. तुम्हाला सांगतोय जरंगेला परत म्हणजे म्हणायचं नाही, परंतु आईस्क्रेट, आईस गोळा आणि कुल्फी देऊन पाठवल्याचा प्रकार आहे. मला म्हणायचं नाही. त्याच्या मागे 2 कारण आहेत. विखे पाटलांचं राजकारण असं होतं की विखे पाटलांची जी लोकप्रियता आहे ती संपुष्टातच आलेली. प्लीज हा ठीक आहे. विखे पाटलांची अडचण किंवा बीडच्या राजकारणातली अडचण लगतच्या जिल्ह्याची ती अशी आहे
की येणाऱ्या काळात म्हणजे वाघमारेंनी सांगितलं ना की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. आधी प्रमाणपत्र वाटून घ्या. प्रमाणपत्र वाटून घ्या कसे, तर डेप्युटी कलेक्टर एक्झिक्युटिव्ह पोझिशनला जवळपास मराठ्यांचे अधिकारी आहेत. डेप्युटी कलेक्टर एक्झिक्युटिव्ह पोझिशनला जवळपास मराठ्यांचे अधिकारी आहेत. मी तुम्हाला हे यादी वाचून दाखवतो. आणि त्यामुळं जबरदस्ती प्रेशर करून हे वाटलं जाईल. त्याचं कारण जसं मुंडेंच्या दारावर कुणी जायचं, तिथल्या भारतीय जनता पक्षाचे आमदार असोत की कोणत्याही राजकीय राष्ट्रवादीचे असोत कोणत्याही असो, दारावर कुणी जायचं म्हणजे वंजाऱ्याच्या दारावर कुणी जायचं. तसं जिल्हा परिषदचा सदस्य झाला, ग्रामपंचायतचा सदस्य झाला अदर दॅन मराठा, तर दारावर कुणी जायचं. हा दारावर जाऊ नको, मी मालक आहे, मी पाटील आहे, ह्या मानसिकतेतून ह्या निवडणुका 5 वर्ष 6 वर्ष जे आहेत त्यांना कुठेतरी आपल्या माणसांना म्हणजे ओबीसीचा जरी रिझर्वेशन आलं तर जिल्हा परिषदचा अध्यक्ष मराठ्याचा दिसेल, त्याच्यानंतर ग्रामपंचायतचं जरी आलं तरी ओबीसीचा अध्यक्ष मराठ्यांचा दिसेल, खुला जरी आलं म्हणजे राजकीय आरक्षण धोक्यात येईल असं ठीक आहे. मला शिवानंद मानुसे सर आपल्या सोबत आहेत. योगेशजी नवनाथजी दोघांना माझी विनंती आहे, मी सुरुवातीला सांगितलंय नो भांडण. मानुसे सर आपण चर्चा करू, मुद्दे असले ना माणसाला भांडायची गरज पडत नाही. मानुसे सर, साधारणपणे मराठवाड्यातल्या सगळ्यांना आता एक अपेक्षा आहे की या GRच्या आधारे, जो GR कदाचित तुमच्याकडे असेल माझ्याकडे पण आहे सर, ज्या व्यक्तींना ज्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची नोंद नाही ते गावं सगळी ओबीसी मध्ये जातील का, ते सगळे कुणबी होतील का ज्यांची कुठलीही नोंद नाही? विलासजी, आरक्षण हे संविधानिक पद्धतीनं कसं भेटू शकतं हे 1991 पासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि आम्ही सांगत आलेलो आहे. फक्त मी 1 मिनिट याच्यासाठी घेतो की पहिलं आरक्षण जेव्हा राणी समितीनं दिलं होतं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना, ते टिकणार नाही, सेम डेला आम्ही सांगितलं होतं. दुसरं आरक्षण फडणवीसांनी दिलं, ते टिकणार नाही, आम्ही सेम डेला सांगितलं होतं. त्यानंतर आता जे आरक्षण दिलंय तेही टिकणार नाही, किंवा जरांगे साहेबांना जो अधिसूचना काढली होती, वाशीतून ते आले होते, ते त्या अधिसूचनेमध्ये काही